वसाडे माझ्यात काय कमी आहे? मी दुसता लुंगीवर जरी बसलो ना तरी मी रुबाबदार दिसतो. काही समजलेस? अरे खिडकीतनं लोक डोकावून बघतात, कोण हा राजबिंड पुरुष लुंगीवर बसलाय म्हणून. अरे बापरे. अरे मी बाहेर स्टुलावर बसलो ना तो लोक ना वाऱ्याची वाट बघतात. नमस्कार मंडळी. पंचेसच्या प्रत्येक चेंडूवर विनोदाचे खणखणीत चौकार आणि षटकार ठोकत हास्य सेंचुरी करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळीची चौका या टोपण नावानं मुलाखतीच्या नावाखाली वाभाडे काढणारा पत्रकार आता इथं येतोय आणि ही मुलाखत रंगवायला तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. हाय सर, आजूबाजूच्या परिस्थितीची टेहळणी केल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलंय की सध्या जातीपातीमुळे ऑनर किलिंगचं प्रमाण वाढलंय सर. त्याच्यासाठीच मी 4 ओळी लिहिल्यात, पॅनावर मारतो. कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही, कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही, प्रेमाने जर जग जिंकता येतं तर मग जात जात का नाही. आवडले ना? तर या वैचारिक उत्सर्जनानंतर ज्याचं पेमेंट मिळतं ती फालतुगिरी करायला घेऊया. मी आज एका विचित्र माणसाची मुलाखत घ्यायला आलोय जो विक्रमवीर आहे, ज्याला सतत चित्रविचित्र विक्रम करण्याची ओढ आहे सर. बघूया या वेताळाचे प्रश्न त्याला झेपतायत का. चला तर मग प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया. सर, ओ सर, सर काय चाललंय? काय काय ही सगळी फालतूगिरी आहे, कळलं? हे मला चालणार नाही. तुम्ही मला समजता कोण? गरिबांचा प्रवीण तरडे. हे बघा सोसायटी वाल्यांनो, मला तुम्ही हलक्यात घेऊ नका, तुम्हाला सगळं जड जाईल. सर, अहो सर शांत व्हा. झालं काय? रंगीबिरंगी पाखरू बनून भडकलेत का सर? अरे तुला काय सांगू, काय झालं? मी एवढा मोठा विक्रमवीर सोसायटीच्या टाकीमध्ये उडी मारून नळातून बाहेर येण्याचा विक्रम करणार होतो. मग सर अचानक त्या वॉचमनने फ्लश केलं, नळाऐवजी दुसरीकडून बाहेर आलो. बाप रे. तरी नशीब माझ्यामध्ये आणि विक्रमामध्ये मध्ये कोण बसला नव्हता. हो, नाही तर विक्रम होण्याच्या आधीच बरबटला असता सर. या सर. सर टेंशन घेऊ नका सर, बडे बडे बिल्डिंग में छोटे छोटे फ्लश होते रहते सर. सर या. नाही या एवढंच आहे. रिलॅक्स व्हा सर. ए रिलॅक्स. हा, हे सगळं मला सांगणार तू कोण? सर एक्स्ट्रीमली सॉरी सर, माझं सांगायचं राहून गेले सर. मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. की सौ का इथे का सांगतो सर. मी एक हाडाचा पत्रकार आहे सर. ओके. आणि आज याची घेतोच या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. याची घेतोच. हा. हे सदर की माझ्या इज्जतीची चादर जी तू ओढणार आहेस? सर ते आता वस्त्रहरण केल्यावरच कळेल सर. ओके. हा. आपण बसूया. यस सर. एकदम रिलॅक्स. सर मी इथे काय लावत नाहीत. आता रिलॅक्स चिमटला असतं सर. सर सगळं ओके आहे सर? हा सगळं ओके. मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी सांगू इच्छितो सर की मी तुमच्यासारख्या कर्मदरिद्री लोकांचा जबरदस्त फॅन आहे सर. काय बोललास? कर्मदरिद्री लोकांचा जबरदस्त फॅन आहे सर. मग ठीक आहे. तर ॲज अ फॅन सर, ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिले प्रश्न विचारू असं वाटतं की तुमचं नाव काय? माझं नाव झंडूर. झंकार डुरक्या रसेल झंडूर. क्या बात आहे सर. नाव, नशीब, आयुष्य, पात्रता सगळ्या गोष्टी 3 अक्षरात सांगून टाकले सर. क्या काय झालं सर? मला एक सांग. हां सर. तू माझी मस्करी करतोय? नाही सर, मी सिरियसली बोलतोय, पण मस्करी होते सर. अच्छा ठीक आहे. चल सर, हा उपहास तुमच्या मेंदूला कळेपर्यंत मी लगेच पहिला प्रश्न मारतो सर.
आपल्या आयुष्यातल्या अंगात असलेल्या विक्षिप्त किड्यांच्या नादी लागून आपण 4 चौघात विक्रम करू शकतो ही समाज विघातक संकल्पना बुद्धी दारिद्र्याचा शाप असलेल्या तुमच्या पडीक मेंदूच्या प्रांगणात केव्हा नाचली सर? वन्स मोर. मला प्रश्न नीट कळलेला नाही, परत एकदा. इतरांच्या नादाला लागू नये सर. तरी आता विषय आलेलाच आहे तर सांगावं लागेल. आपल्या आयुष्यातल्या असणाऱ्या अंगातल्या विक्षिप्त किड्यांच्या नादाला लागून आपण 4 चौघात विक्रम करू शकतो ही समाज विघातक संकल्पना बुद्धी दारिद्र्याचा शाप असलेल्या तुमच्या पडीक मेंदूच्या प्रांगणात केव्हा नाचली सर? वा 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 वा. मला प्रश्न आता कळलेला हा, आहे. सर. मला सांगायला आवडेल काय, सर? की मी विक्रम करण्याची सुरुवात केव्हापासून केली. बरोबर, सर. बरोबर बरोबर. तसं कसं हा. आहे की मी लहान असताना खूप दुर्लक्षित होतो. अरे रे, माझ्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं. आता सारखंच. हा बरोबर. पण अचानक आमच्याकडे थंडीची लाट आली. काय बोलताय सर? हो, एवढी कडाक्याची थंडी की त्यावेळी थंडी वाजत नव्हती तर ती नाचत होती. बापरे. एवढी कडाक्याची थंडी. हो सर. सर काहीतरी केलं ना तुम्ही? पण तेव्हा मला आयडिया सुचली. काय सर? मी सगळी थंडी उडवण्यासाठी हा. गॅसवर ठेवलेल्या गरम तव्यावर जाऊन पटकन बसलो. मग पुढे काय झालं सर? सगळी थंडी तव्याला चिकटली. पण तेव्हा मला कळलं की माझ्या आजूबाजूला खूप माणसं जमा झाली आहेत. कोणी मला पाणी देत होतं, कोणी मला चॉकलेट देत होतं, कोणी माझ्या बुडाला पाणी लावत होतं. आणि मला कळलं की लोकांपेक्षा काहीतरी वेगळं केल्याने आपल्या सभोवताली लोक गोळा होतात, विक्रम होतात. वा सर, म्हणजे तेव्हाचा समाज प्रगल्भ आणि प्रबुद्ध होता. हो. चांगल्याची त्याला जाण होती सर. बरोबर. हा. हा. आणि तेव्हाच मला हे उमजलं. थोर कवयित्री बहिणाबाई यांची माफी मागून पुढच्या 4 ओळी बोलतो. त्यांचं काहीतरी करताय? हो. बरं थांबा. कुठे झालं? बोला सर. बोला सर. माफी मागून बोलतोय. माफी मागा सर, नाही तर दोघांना तव्यावर बसवतील. बोला. ऐकून घ्या. हा. तेव्हा मला उमगलं, हा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी बुडाला चटके मग होतात विक्रम. बिंदास. स्मशान संततीचा अनुभव आला ना सर? कळलं. सर मला डायरेक्ट दुसरा प्रश्न तुमच्यावर मारावासा वाटतोय सर. आणि तो असा आहे की विक्रमांना आपण नजर लावू शकतो ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? म्हणजे त्याच्यामागे काय कानमंत्र आहे, यशाचं मंत्र आहे सर? आहे ना? यशाचा मंत्र आहे सर. नीट ऐका. हा. उकरून टाक अपयशाची माती, घे हातात प्रयत्नांचे फावडे. काय माहिती सर? तूच आहेस तुझ्या आयुष्याचा फिनिक्स, वा. बाकी सगळे सर. कवडे. बरोबर आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे. कवडे म्हणजे एकदा सगळ्यांना सांगा, म्हणजे ते हसायला मोकळे होतील सर. अरे कवडे म्हणजे कबुतरासारखा पक्षी असतो, तो असा उडतो. बरोबर, जो कोकणात सापडतो. हो. बरं झालं तुम्ही क्लिअर केलं सर, नाही तर हे पोपट समजले असते. हा. सर काय? तुमच्या या झोपडीकडे नजर टाकल्यावर मला लक्षात येते सर. काय? हा जो उघड्यावर पडलेला संसार आहे तुमचा, हा. त्याच्यावर टाकल्यानंतर मला कळतंय की गेले काही वर्ष तो तुम्ही विक्रमांच्या नावाखाली हैदोस आणि उच्छाद मांडलाय सर. तो थांबवण्यासाठी आणि थोपवण्यासाठी सरकारने काही पुरस्कार चिकटवलेले दिसत आहेत तुम्हाला. हो बरोबर. तो लेटेस्ट काही पुरस्कार मिळालाय, काय बोंब मारायला सर? मला सांगायला आवडेल. हा, सर. आता 5-6 दिवसांपूर्वीच मला सरकारने एक पुरस्कार दिला. कोणता सर? त्या पुरस्काराचं नाव आहे सुई दोरा पुरस्कार. काय बोलताय सर? हो. मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलंय सुई दोरा.
कशाबद्दल मिळाला सर हा पुरस्कार? त्याचं काय हा. आहे की जुडो, कराटे, बॉक्सिंग हे सगळं करणारी मुलं जमिनीवर पाय स्ट्रेच करतात. बरोबर. ओके. तर मी विचार केला हा प्रकार आपण हवेत जाऊन केला तर विक्रम होईल. ओ, म्हणून मी गोंडू धोंडू कड्याची निवड केली. गोंडू धोंडू. हो. मी गोंडू धोंडू कड्यावर गेलो. हा. माझ्या दोन्ही पायांना दोऱ्या बांधल्या. हा. गोंडू कड्यावरच्या लोकांनी माझ्या उजव्या पायाची दोरी खेचली. हा. धोंडू कड्यावरच्या लोकांनी माझ्या डाव्या पायाची दोरी खेचली. बापरे. हा. आणि त्यामुळे माझे पाय स्ट्रेच झाले सर, आता आणि विक्रम झाला. जसा मी कड्यावरून खाली आलो तसा लगेच गव्हर्नमेंटने मला सुई दोरा पुरस्कार दिला. जेव्हा मला सरकारने पुरस्कार दिला तेव्हा लोक टाळ्यांऐवजी अशीच हसत होती. अहो सर, हसणारच का? आणि गव्हर्नमेंट तुम्हाला पुरस्कार देणारच का? गोंडू धोंडूला एवढा त्रास दिल्यानंतर तोच पुरस्कार दिला पाहिजे सर. काय बोलताय सर? असं सर, प्रामाणिकपणे सर तुम्हाला मी सांगतो सर, या पुरस्कारामध्ये मला शासनाचं तुमच्याबद्दलचं कौतुक कमी आणि काळजी जास्त वाटते सर. हा. म्हणून त्यांनी हा पुरस्कार दिलाय सर. आपण पुढे जाऊया सर. माझ्या असं कानावर आलंय विश्वसनीय मंगळसूत्रांकडून की तुम्ही जो इतके वर्ष अनुभवांचा बाजार मांडलाय सर, बरोबर. त्या अनुभवाचा जो उकिरडा आहे तो एकत्र करून एक नाशवंत आत्मचरित्र तयार करणार आहात तुम्ही सर. त्याचं एकदा नाव सांगितलं ना तर आम्ही सावध होऊ सर. माझ्या आत्मचरित्राचं नाव आहे हा. सर्वायवल ऑफ द क्यूटेस्ट. सर, आता मी तुम्हाला नक्कीच अडवू शकतो. हा सिद्धांत आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, डार्विनचा. तो डार्विनचा. हा. हा झंडूरचा. सर्वायवल ऑफ द क्यूटेस्ट. का सर? कारण मी क्यूट आहे ना. तुम्ही स्वतःला क्यूट म्हणता, याच्यात अजिबात तुमचा दोष नाही. अफवांच्या वादळात गरजवंतांचे बळी जातच असतात सर. क्या बात आहे. वा वा. ए, हा? तू माझ्या घरात येऊन मस्करी नाही माझा अपमान करतोय. नाही सर. सर हे सर, बघ. सर तुम्हाला राग आला सर? सर तुम्हाला राग आला? इथून इथे आलोय म्हणजे सर 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 माझं ना माझं नेहमी असं होतं सर. मी ना खरं बोलतो आणि पुढच्याचा अपमान होतो सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. इट्स ओके. रिलॅक्स सर. आपण पुढे जाऊ सर. हा. सर, आता काय झालंय, आपल्यात एक नाजूक संबंध निर्माण झाले सर. मी आता थोडंसं पर्सनल होणार आहे सर. चालेल ना तुम्हाला? सर, मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमचं लग्न झालंय का? धाडसाचा प्रश्न आहे, पण तुमचं लग्न झालंय का सर? हो. काय बोलताय? हो. वहिनी तुमच्यासोबत कधीच दिसल्या नाही का? ते म्हणजे त्यांना लाज वाटते? त्याचं काय, ती कामानिमित्त बाहेरगावी असते पण तिचा फोटो माझ्या हृदयाजवळ असतो. सर, आम्ही कधीच वहिनीला बघितलं नाही, आम्हाला बघायला आवडेल सर. ओके, मी तुला फोटो दाखवतो. हृदय तिकडेच. हा बघ. बापरे, काय झालं? कसला विचार करतोयस? चांगले वडे नेहमी चुकीच्या तेलात का चळले जातात? काय विचार करतोय सर? वा 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 वा. माझा ना सर प्रेमावरचा विश्वासच उडालाय. प्रेम आंधळ असतं हे माहिती होतं, पण सरभरीत असतं हे पहिल्यांदा बघतोय मी सर. असं सर, सर हे बंद करा सर, हे ठेवून द्या सर. मी काय म्हणतो, आता खूप पापं झालेत, आपण आता आवर्त घेऊया सर. थोडं पुढच्या एपिसोडला पण ठेवूया ना, आता आपली धांदल होते मग सर. बरोबर. ओके सर. पण तू आता माझ्या घरात आलाच आहेस. नाही सर, मी निघतो सर. नाही निघायला पाहिजे, आता माझ्या घरात जो येतो हा. त्याच्यासमोर मी एखादा विक्रम करतोच. काय सर? हा. आता तुम्ही काय करणार आहे सर? आता मी काय करू, माझ्या घरात एक शीशमल आहे, त्याचा काचा खाऊन दाखव. शिशुमहलच्या काचा तुम्ही खाणार आहे सर? येस. उद्या तो शिशु महल जेव्हा बाहेर पडेल केवढा त्रास होईल माहिती आहे का तुम्हाला सर? त्यातल्या 2-4 अडकल्या ना तर विषयच संपला सर. हे बघ, माझं ठरलं म्हणजे ठरलं. काय सर? कारण मला माहितीये मी जर त्या काचा खाल्ल्या तर इतिहास घडेल. हो सर, पण प्रत्येक इतिहास हा रक्तरंजितच असावा असं कंपल्शन नाही आहे सर. वा 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 वा. सर, मी निघतो सर. नाही, नाही, मग मी मला जावं काय लागेल करतो? सर. मी 100 तास मुलाखत देण्याचा विक्रम करू. नाही सर, माझी बसण्याची कपॅसिटीच नाही तेवढी. मग मी 100 तास गाणं गाऊ. सर नको, कानाची पण कपॅसिटी नाही तेवढी सर. मग मी 2 वर्ष कुठेतरी जाऊ. सर, जाऊन आलोय आपण सर तुमच्या नादान. मग मी एखादा विषय विषय मला एखादा सर नको. विषय
शाब्दिक फालतुगिरी परतली आहे. खूप खूप भारी परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या मंडळी. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. वा. तुम्ही दोघं निर्माण करत असलेला ह्युमर हा अत्यंत वेगळा आहे. तो तरुण पिढीसाठी अत्यंत गरजेचा आहे आणि असाच ह्युमर कायम प्रेझेंट करत राहा. माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. सई. पहिल्या चारोळ्यांसाठी जुजबी तर म्हणजे पाहिजेच असं मला वाटतं. आणि आज तू चष्माही घातलायस त्याच्यामुळे. परफॉर्मन्स होता, सुसाट. व्हॉट अमेझिंग चॉईस ऑफ वर्ड्स. म्हणजे शब्द खूप आहेत पण त्यातला कुठला शब्द निवडायचा हे तुम्हाला दोघांना इतकं सुंदर कळतं. तू जे सुरुवातीला आणि शेवटी विचार मांडलेस, 1-2 वाक्य होती ती अशक्य होती. म्हणजे ती लिहून ठेवावी आणि कुठेतरी बोलताना म्हणावी अशी वाक्य तू आज दिलीस. फार मजा आली. गॉड ब्लेस यू. थँक्यू. ची चौकाचा हा परफॉर्मन्स क्षितिश तुला कसा वाटला? तुम्ही कमाल आहात यार. फार भारी आहात तुम्ही. अक्षरशः कुठल्याही परफॉर्मरला हेवा वाटावा इतक्या दर्जाचा परफॉर्मन्स तुम्ही देता. प्रत्येक वेळेला देता, आत्ताही दिलायत. तर काय बोलणार अजून यार. खूप भारी, खूप खूप भारी. थँक्यू सो मच. आणि थँक्यू रत्नागिरीच्या रत्नांनो. Keep it up. मंडळी, आपल्या जावयाला जावई बापू सोडून इतर सर्व शब्दांनी हाक मारणारे मॅडनेसची हद्द असलेले सासरे बुवा अर्थात हास्य महारथी समीर चौगुले आता इथे येणार आहेत आणि त्यांच्यासोबत येत आहेत अर्थातच त्यांचा जावई बापू म्हणजेच खडकपाड्याचा विकी कौशल, निविश कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली. तुझ्या कानात 2 आंबे. ए जोशी चोरून चोरून नॉनव्हेज खाशी. ए जोशी. ओ तावडे, तुमचे सगळे बरे आहेत का घरचे? सगळे बरे आहेत का घरचे? ए हडक्या, ए हडक्या, ए हडक्या, ए बटली, ए विके ऊपर ऊपर. आम्ही जात काय बाप को जाके बोलते रे. ए हडक्या, टकल्याची पोरगी बाटली. मजा आली. 30 सेकंद एंटरटेनमेंट झाली. आता हे दोघं येणार पुढे. माझी एंटरटेनमेंट करून घेतलेली आहे मी. अय्या, बाबांना कसं कळतं ना आपण येतोय ते? गपका. दरवाजापर्यंत पोहोचलो तरी आपण तुझ्या म्हातारला किती घाई आहे बघ बेल वाजवायची. अरे थांबा ना. उघडा बाबा उघडा. बिंडो कात का बाबा तुम्ही? अरे हो, तुम्हाला कसं कळलं? गप्पा बसा हो. अहो खिडकीतून पाणी काय टाकताय खाली? अहो मजा हो थोडीशी. कसली मजा, भिजलो मी अख्खा. तुम्ही मी खालून सांगतोय तुम्हाला की बाबा आम्ही दोघं आहोत तर वर आम्हाला चिडवताय ए हडक्या, ए बटली असं चिडवताय तुम्ही. म्हणालो काय बाबा, स्वतःच्याच मुलीला ए टकल्याची मुलगी बटली असं चिडवाल? आहे ती बटली. अहो पण स्वतःला टकल्या म्हणालात ना याच्यात. है वो है, उसमें क्या है भाई? है वो है, उसमें चेंज नहीं कर सकता. बाबा हो कशाला करतो हे सगळं? हा कशाला करताय? अहो मजा करतो. माझा टाइमपास करतो मी. कशाला टाइमपास करता? आता तुम्ही आल्यानंतर सगळा शुकशुकाट होणार. मग काहीतरी पुढे पाहिजे की नाही मला सांगा.
बाबा मुळात खिडकीत उभं राहून टवाळक्या करण्याचं तुमचं वय नाहीये हे लक्षात ठेवा. निशिम बस. शिवाली नाही, शिवाली. माझे बाबा घरात एकटे असतात म्हणून त्यांचं मन रमवण्यासाठी ते असलं काहीतरी करत असतात. अगं एकटेपणाचं दुःख काय असतं ते तुला काय कळणार आहे रे. खरं बोलते ती. एकटेपणाचं दुःख काय असतं तुम्हाला काय कळणार. एकदा कैकेला माझ्या घरी पाठवा मग बघा. काय नाही मग तुम्ही एकटे राहाल ना घरी, हे घरी एकटे राहतील ना, मग तुम्हाला कळेल काय दुःख असतं एकटेपणाचं ते. मला जाणूनच घ्यायचं नाहीये एकटेपणाचं दुःख काय असतं ते. आणि मुळात मी जरी घरी एकटा असलो ना तरी स्वतःच्या खिडकीत उभं राहून येणारा जाणाऱ्याच्या डोक्यावर पाणी टाकून बालिशपणा करणार नाहीये मी. अच्छा, म्हणजे आम्ही बालिशपणा करतो. हो. आणि मग कल्याणला नाट्य शिबिर उघडले ते काय. खरं सांगा, कल्याणला तुम्ही बालनाट्य शिबिर उघडलंय की नाही. लहान लहान मुलांच्या करिअरशी कसं खेळता तुम्ही. हो मग बोलवू तुम्हाला लेक्चर द्यायला बोलवू एक दिवस. या साईडला पृथ्वी प्रताप निखिल बने. नको नको नको. मग बालिशपणा करू नका कळलं ना. हा शांत बसा. हो निशिम हळूहळू हळू. आहेत माझे बाबा बालिश, आहेत माझे बाबा हो बालिश, आहेतच बालिश. पण लक्षात ठेव ते लिहितात म्हणून तुला या मंचावर बोलवलं जातं विसरू नकोस. नाहीतर ना इकडे कुणाला तुझी निमिषभरही आठवण येत नाही. बाबा शांत राहा, शांत. नको चिडूस बाळा. का आत्ता आलेत ना, का चिडतेस. माफ करा बाबा. एकदम स्किट स्पिरिच्युअल झालं. नाही खरंच माफ करा बाबा. हो मला ना आता कंटाळा आलाय. हो कंटाळा आलाय. मग पुढचं स्किट चेतनाकडून करून घेऊया. याचा कंटाळा नाही आलाय बाबा. मग निमिषच्या घरातल्यांचा कंटाळा आलाय मला. मला त्याच्या घरी नाही जायचंय बाबा. बाबा काय झालं मला सांग. का निमिषच्या घरात माझा जीव सुकामेवा होतो. किंवा बापाचा जीव सुकामेवा झालाय कधी. कासावीस एवढाच शब्द येतो. सुकामेवा होतो. एवढं चुकेल कोणी. हो चुकली ती, जरा लहान आहे. बाबा साध्या साध्या शब्दांमध्ये माती खाते आणि अति शहाणपणा करायला येते. इथे माझ्या घरी पण सतत माझ्या आईशी भांडत असते माहितीये ही. सतत वाद घालत असते ही. निमिष काय. ओके बाय. मी सांगते त्याला. अच्छा काय सांगते. भांडण माझ्या स्वभावात नाही. काय नाही काय. मी भांडत नाही. तू भांडत नाही. तुझी आईच आहे मला बोचते ना, त्याचा त्रास होतोय मला. ऐकलं माझी आई बोचते हिला. हो. माझी आई बोचते. मुळात कधीच कोणी कोणाला बोचत नाही ऍक्च्युली. हे सांगा एकदा, सांगा. तू बसा, तुम्ही बसा. शांत राहा, शांत राहा. तुम्ही का चिडताय. जीव घेणे बापू कसं असतं. अरे कोण जीव घेणे बापू. जावई बापू आहे मी. जावई बापू, जावई बापू. जीव घेणे ना तुम्ही आहात बाबा कळलं. गॉड गिफ्टेड नका हे बडबड गॉड गिफ्ट वगैरे. त्याला ताप आहे नुसता. कसा लग्न केला असं झालंय. शांत राहा. तुम्ही का चिडताय मला सांगा. काय झालं ते सांगाल तरी का मला. सांगा तरी. सांगतो. बरं शांतपणे सांगा. परवा आमच्या. शिवाली हे खरं आहे. बाबा शिवाली हे खरं आहे. आता बाबू काय म्हणाले. परवा आमच्या. बाबा परवा का वागलीस असं. मारेन मध्ये नाही यायचं. परवा आमच्या. माझं चुकलं. हे माझे संस्कार आहे. नाही ही माझी शिकवण आहे. आज मला काय ऐकावं लागलंय. परवा आमच्या. वाशी नाही ऐकायची. बाबा स्वतः काढून देते. बाबा परवा आमच्या. परवा आमच्या. उद्या मी रस्त्याने जायला लागलो लोक काय म्हणतील. वो देखो परवा आमच्या बोलणे वालो को बापो जावे शरे. मी कुणाला उत्तर द्यायचं. अरे परवा मी मेवाडला गेलो. तिकडे लोक काय म्हणतील. ए सांभळो माटो आलो माटो उंटमा बैठो माटो आ लडको जावा माते गावलं गो. हूँ कुणा तोंड दुखाडू छू. कुणाला तोंड दुखाडू छू. तेरवा मी चंदीगडला गेलो.
चंदीगडला. तिकडे लोक काय म्हणतील, अरे सणिये पापे तरे विच छावा छावा ए देखो जावेरले हो तोंड कुणा वाटे दाखवले तरे विच सोनिया माटो. मी नंतर नेपाळला गेलो. शाबजी देखो वय बी बघणार नाही काही. शिवले निमिष इथे या. इथे या. गेल्या 2 वर्षात डोंबिवली ईस्ट वरून वेस्टला तरी गेलात का हो तुम्ही? मग नेपाळ चंदीगडची स्वप्न कशाला बघता? तसं नाही, पण मला एकदम कोणी असं रस्त्यावर विचारलं तर उत्तर रेडी पाहिजे ना. कोण विचारणार तुम्हाला? हे मीडिया घेरू शकतं मला कधी. कोण सेलिब्रिटी आहात तुम्ही? हसू नका. मुळात मला सांगा, मी सुरुवात केली तुम्हाला सांगायला परवा आमच्या, आणि तुम्ही चिडलात. काय कळलं तुम्हाला? अरे परवा आमच्या म्हणजे असं कसं चालेल? काय परवा आमच्या? अरे मम्मा असं होणार ना. मग मग काय, काहीच नाही. वाक्याची सुरुवात आहे फक्त. परवा आमच्या याच्या पुढे अख्खं वाक्य होतं माझं. ते पूर्णच होऊ देत नाही बाबा तुम्ही. मला सांगू देत जाऊ पूर्ण. बसा बसा तुम्ही बसा. हा परवा काय झालं? परवा आमच्या घरी तुमची मुलगी माझ्या आईशी भांडत होती. तिला समजावा असं सांगत होतो मी. झालं तुमचं? हो. आता बोलू नका. आता मी कसे पंच टाकतो बघा. म्हणजे आता वृक्षपाठ संपला तुमचा. आता मी कसे पंच. तसं नाही मला. तसं नाही. नाही तसं नाही मला म्हणायचं. तसं नाही. नाही आता मी कसं बोलतो बघा. तुम्ही बसा. तुम्ही बसा. हिचं नाव काय पटकन सांगा. शिवाली. शिवाली. आत्ता जे जावई बापू म्हणाले ते खरं आहे. बाबा सासूबाई आणि सासरे बुवा परवा चाकधूमधूमच्या यात्रेला निघाले होते. चाकधूमची? चारधामची यात्रा आहे ती. चाकधूमची यात्रा. परवा माझे आई बाबा चारधामच्या यात्रेला निघाले होते. थांबा आहे. थांब इकडे. तू तर बघतो. पूर्ण ऐका. मी पूर्ण संपल्याशिवाय रिएक्टच व्हायचं मध्ये. हा परवा माझे आई बाबा चारधामच्या यात्रेला निघाले होते. तर तुमच्या मुलीने माझ्या आईशी भांडण उकरून काढलं. काही गरज नव्हती. आता माझी आई म्हणता म्हणता म्हणाली की शिवाली बाळा तुझ्या पोटी की नाही निमिषच्या आजोबा जन्म घेणार. ही चिडली. ताड ताड बोलली माझ्या आईला. कशाला निमिषचे आजोबा? माझ्या पोटी माझेच आजोबा जन्म घेणार. काही गरज आहे का? पुढचा तास 1.5 तास माझ्या आईशी भांडत होती. माझ्या आई बाबांची चारधामची ट्रेन चुकली हो. अरे अरे वाईट ते घरीच. बरोबर बरोबर. हे असं नाही बघायला. काही गरज आहे का? आता माझी आई म्हणाली तू हो म्हणा आणि विषय सोडून दे ना. भांडत कशाला बसायचं? भांडण विषय कशाला सोडू? हा माझ्या ओटीपी मध्ये माझे आजोबा येणार ना. झालं ओटीपी. हा ओटीपोटीला ओटीपी काय बोलायचं आता? ओटीपी नाही तो नंबर असतो ना. हा ओटीपी नाही बाळा. हे मग तुम्ही चिडू नका. चिडू नका. माझ्यावर विश्वास आहे ना. दॅट्स लाईफ. आयुष्य असंच असतं. शहाणपणा नका शिकव. हे बघ त्याचं बोला. हो मी सांगतो. आयुष्याच्या वाटेवर जाताना झिनतमान बापू आपण. अरे कोण झिनतमान बापू आहे? आता ठरलं ना झिनतमान बापू. अहो जावई बापू ठरलंय इथे. शब्द झिनतमान. इथून पॅन्ट फाटलीये माझी इथपर्यंत. काय झालं? काय झालं? हाय किती हेडीस डान्स केला हो. हायवे हे कृपया ही झिनतमान मीरा रोड मध्ये पुन्हा करू नका. हात जोडतो. मला तसं नव्हतं म्हणायचं. मला एवढंच द्यायचं बोला. हो हो बसा बसा बघू तुम्ही बसा. हे बघा मी तुम्हाला काय सांगतोय की हिच्या पोटी कोणीही येऊ शकतं. तुमचे आजोबा येऊ शकतात. माझे आजोबा येऊ शकतात. हिचे आजोबा येऊ शकतात. अहो नाहीयेत असं कोणी पोटी वगैरे. या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या बाबा. येऊ शकतात. मी अनुभव आहे म्हणून सांगतोय. बघितलंय या आमच्या घराण्यात गोष्टी. पण तुम्ही अनुभवलंय? हो येऊ शकतात. हो मग तुमचेच आजोबा काय येऊ शकतात? हिचेच आजोबा काय येऊ शकतात? माझे आजोबा पण येऊ शकतात. नाही येऊ शकत. कारण माझ्या ओटू पोटू मध्ये 9 महिने. ओटू पोटू नसतं ते. ओटी पोटात असतं. ओटू पोटू ओटू पोटू. शांत बसा. मी तुम्हाला हेच सांगतोय की चौगुल्यांच्या घराण्यात आम्ही प्लॅनचेट करत आलेलो आहे. काय करतो? आमची पिढीजात विद्या आहे प्लॅनचेट. प्लॅनचेट? हो हो हो. म्हणजे ही विद्या सहसा कुणाला माहित नाहीये. मी फारशी वापरलेली नाहीये. पॅन्डेमिकच्या काळात आम्ही दोघे एकत्र असताना फेब्रुवारी महिन्यात 30 दिवस का 31 दिवस हे ठरत नव्हतं. तेव्हा आम्ही प्लॅनचेट करून रात्री आजोबांना बोलवलेलं होतं. आजोबाने येऊन काय कानफडत मारली होती आपल्या. माझा गाल अजूनही चुरचुरतो बाबा. हे तुम्हाला दोघांना प्रोबेशनवर असलेलं देवानी बनवलंय का रे? काहीही बोलाल तुम्ही. बाबा ह्याला प्लॅनचेट करून दाखवूया. प्लॅनचेट करूनच प्लॅनचेट. आता तुम्ही
आता तुम्ही प्लॅनचेट बघाच. बाबा आपण यांना प्लॅनचेट करूनच दाखवूया. ठीक आहे, साहित्य आण. आता बघा तुम्ही प्लॅनचेट काय प्रकार असतो ते तुम्ही बघाच. हो बाबा, आपण पूर्वजांना डायरेक्ट विचारू ना. तुम्हाला कुणाच्या पोटी यायचं बाबा? शिवालीच्या पोटी यायचंय का? डायरेक्ट विचारू. बाबा. ये या. बसा. काय डोळे बंद आपापले. आता आपण पूर्वजांना प्रश्न विचारायचा आहे. बाबा हा मी विचारू? विचार. हे वापूर जाणो. नको बेटा, मीच विचारतो. कठीण शब्द आहे बेटा, तुझ्यासाठी खूप कठीण आहे बेटा. पूर्वजाचा शब्द आहे तो. हे पूर्वजांनो सांगा, शिवालीच्या पोटी कोण येणार आहे? हे पूर्वजांनो सांगा बघू, कोण येणार आहे शिवालीच्या पोटी? बोल, उसको बोल ना. नाक्यावर उभे आहेत का पूर्वज? नाक्यावर उभे आहेत. आमचे पूर्वज आहेत ना त्या लेवलचे असतात म्हणून तसे. ए काम धंदे नाही बसलं का इधर? उसको बोलना यार, बेटा नाही इधर, 5 मिनिट हो गया. नीट बोला हो. नाही बोलतोय. काय कोण येणार आहे पोटी? येत आहे बाबा 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 बाबा. शिवाली. बाबा नाजोबा. बाबा नाजोबा. बाबा 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 नाजोबा आलेत. पाया पडते. हो श्रीनिवास, तू नाही पाया पडणार? हो श्रीनिवास, पडतो. ये पड पाया. अरे अरे उठ. शिवाली का बोलवलंस मला? आजोबा मला सांगा ना, माझ्या पोटू कोण येणार जन्माला? तुझ्या पोटू येणार. आजोबा आजोबा. अरे गोडा बाग. त्र्यंबक पणजोबा. त्र्यंबक पणजोबा, पाया पड माझ्या. पाया पडलेले आहे. अरे बाग, बबन आणि श्रीनिवास इथेच आहेत. पाया नाही पडायचं. श्रीनिवास हो पडायचंय की? नाही बबन हो मला पण पडायचं. मला कशाला तू बोलवलंय? मला कशाला बोलवलंय? पणजोबा मला सांगा ना, माझ्या पोटू कोण येणार जन्माला? अरे तुझ्या पोटुडी. पणजोबा पणजोबा कोण आलं? निशिम, माझे खापर पणजोबा पिंचू कुमार. तुझ्या खापर पणजोबांचं नाव पिंचू कुमार होतं? कसले थर्ड क्लास पूर्वज आहेत का तुझे? आणि एवढे पूर्वज का बोलवलेत? क्रिकेटची मॅच खेळायची आहे का आपल्याला? हिच्या पोटी कोण येणार आहे तेवढंच सांगायचं मला. मी समजवतो कोण येणार आहे ते. शिवाले इथं. बाबा तुझ्या पोटी मीच येणार. काय म्हणताय तुम्ही त्र्यंबकराव? हे बघा कसं आहे, मी तिच्या पोटी येणार, पण त्याआधी मला सांगा, आपल्या गावाकडची जमीन कोणी विकली? अरे जमीन विकली. तुम्ही कोण मला विचारणार रे? अरे हे बघ, तू मला नको शिकवू, कळलं का? हा जमीन जर तू मला नको सांगू का? मी जमीन विकली, मला काय मिळणार तुम्ही? काय सांगणार? अरे सुनील शेट्टी का असेल तुझा आजोबा? नाही बाबा नाही. जमीन कोणी विकली? तू मला सांग. मला सांगतोय माझं सांगतोय. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. प्रसादा. फॅन्टॅस्टिक, अफलातून, फारच एनर्जेटिक आणि प्रचंड एंटरटेनिंग ॲक्ट होता. शिवाली फॅन्टॅस्टिक. तुझा मॅडनेस इतका डेकोरेट होत चाललाय दिवसेंदिवस की क्या बात आहे. मला खूप मजा येते तुला बघताना. खरं तर मला प्लॅनचेट करून तुझ्या पूर्वजांना बोलवायची, कारण मला जाणून घ्यायचं की नक्की काय तुझ्या पूर्वजांकडे होतं जे तुझ्यात आलंय. समय अफाट दर्जा आहे तुझ्या विनोदाचा आणि तुझ्या टायमिंगचा. वंडरफुल. श्रुती, तुला शिवाली हे खरायचं आजचं सत्र कसं वाटलं?
खूपच धमाल आली. म्हणजे मी फर्स्ट टाइम लाईव्ह बघते या तिघांचे परफॉर्मन्सेस आणि म्हणजे आम्ही नुसत्या टाळ्या मारतो एकमेकांना कारण आम्हालाच इतकी मजा येते. समीर दादा तू माझा फेवरेट आहेस आणि आज तुला लाईव्ह बघून मला इतकं छान वाटतंय ना. अमेझिंग, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू श्रुती, थँक्यू टीम. सगळीकडे जाऊन सगळ्यांना छळणारी मोरे फॅमिली आज गेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. बघूया तिथला हंगामा जो दाखवायला तुमच्या समोर येत आहेत खानदेश सपूत, श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी, प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या, रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. पोलीस स्टेशनची हवा काय थांबा. कोण आहे तुम्ही? नमस्कार. नमस्कार. मी प्रभाकर मोरे. मग आत्ताच्या आता याला जेलमध्ये टाका. अरे टायर मध्ये घाला आणि तुडव 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 या वासाड्याला. हो, आम्हाला काय करायचं ते आम्हाला शिकवू नका बरं का. काय झालं ते सांगा. कोण आहे तो? कर भाऊ, चोरी बिरी केली का यांच्या घरी? हा. मग हा कसला होतोय चोर? मग लायकी आहे त्याची. अरे आमच्या घराण्याला लागली ही कीड आहे, कीड. म्हणजे माझा पोरगा दत्तू. स्वतःच्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये मारत मारत आणलं तुम्ही. कमाल आहे बाबा तुमची. या कोण आहेत? हाच तो मटार. मटार? ज्याच्यातून ही कीड बाहेर आलेली आहे. काय बोलताय तुम्ही? काय हो बोलताला? काय हो बोलतो साहेब? एक काम करा. काय करू? ह्या दोघांना पण जेलमध्ये टाका. अरे हा, दोघांना जेलमध्ये टाका. काय बापसाची पेंट वाटली तुमका? शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही इकडे. ओ ओ ताई तुम्ही इकडे बसा. तिकडे बसा. काय झालं ते नेमन सांगा आता मला. आमचं सामान चोरीक गेला. अच्छा अच्छा अच्छा. बॅग वगैरे चोरीला गेली का? होय. कुठून गेली? काय त्या? कुठून बॅग चोरीला गेली? साहेबांनू हा. स्टेशनावरून गेली. स्टेशनावर आम्ही उभे होतो, सामान खाली होता, थैसून चोरीक गेला. अरे पण कुठल्या स्टेशनवरून? रेल्वे स्टेशनवरून. रेल्वे स्टेशनचं काही नाव गाव काही आहे का नाही? हा 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 हा, हा हा, आहे. हा. चिंचोपडी तिथून गेली. हे वसाड्या चिंचोपडी नाही तर मग? पिंक पोकली आहे का नाही? पिंक पोकळी खैसून काढलास तर चिंग्स पोकट्या. चिंच पोकटी आहे का? मला ए ए ए ए अकलेच्या 13वा घालणारी फॅमिली. अरे तुम्ही मुद्दाम करता का रे? चिंच पोकळी स्टेशन येते. वय काय? वय काय ना काय तेच आहे. वय काय तर चिंच पोकळी स्टेशनवरून तुमची बॅग चोरीला गेली. बर, बॅग कशी होती? मस्त, एकदम मजेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे ना 2 निवडुंगाच्या कुंड्या आहेत, त्याच्यावर बसवीन मी तुम्हाला. बॅग कशी होती म्हणजे दिसायला कशी होती? दिसत तशी बरी होती. म्हणजे यांच्यापेक्षा तर बरीच होती. काका तर वाटाने ह्यांच्यापेक्षा ते बॅगेबरोबर लग्न केलं असतं तर बराच. एक मिनिट. वसाडे माझ्यात काय कमी आहे? मी दुसता लुंगीवर जरी बसलो ना तरी मी रुबाबदार दिसतो. काही समजलेस? अरे खिडकीतनं लोक डोकावून डोकावून बघतात कोण हा राजबिंड पुरुष लुंगीवर बसलाय म्हणून. अरे बापरे. अरे मी बाहेर स्टुलावर बसलो ना तो लोक ना वाऱ्याची वाट बघतात. बापरे. नाही नाही मग वाऱ्यामुळं माझं असं केस भुरुभुरू उडतात ना. त्याच्यामुळं मी असा डिक्टो हिरो सारखा दिसतो का नाही? हिरो सारखे दिसता. आरशात थोवाड बघलास कधी? काजूचा बोंडूक बरा त्याच्यापेक्षा. एक मिनिट. अरे का? नाही 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 म्हणजे परक्या माणसासमोर तू माझा अपमान करते. गेला आज मरतेस तू पट्टा. अरे साहेबांनू बघा बघा कसं वागतो. अरे तुम्हाला अक्कल आहे का काय? आपण कुठे काय करतोय काही कळतंय का? कळतंय. काय? आपण हास्य जत्रेच्या सेटवर आहोत. आम्ही तिघं कॉमेडी करताव. तुम्हाला त्याचा विसर पडलाय. ए बिलबिली झालेल्या वांग्या. एका बुक्कीत तुझ्या भरीत करून टाकेन मी. आपण कुठे म्हणजे आत्ता आपण कुठे? आत्ता कुठे? हे पोलीस स्टेशन आहे. तुम्हारे बाप का करणे हाय. मला नाही करायचं.
काय साहेबांनो अडेवा अडेवा चिडता कशा सुगात चिडताव कशाला? मग चिडू नाही तर काय करू? थोडीशी कॉमेडी करा. बॅग चोरीला गेली. मुद्द्यावर आले. हा तर मला सांगा तुमची जी बॅग आहे ती आम्ही ओळखायची कशी बुवा? काही खून बिन आहे का त्याच्यावर? हा आहे माझी आकाशी रंगाची चड्डी आहे त्याच्यात लगेच कळेल. एक खौट शेंगदाण्या स्टेशनवरती जे लोक येतील त्यांच्या बॅगा उघडून त्यांच्या चड्ड्या चेक करू मी? नाही ते काय तेवढंच काम आहे का त्यांना? नका ना मध्ये पचक पचक करू तुम्ही. बॅगेचा रंग कुठला होता? निळा. नाही पोपटी होता. पोपटी कलरची होती. काळ्या रंगाची बॅग होती. अरे तुम्ही तिघं 3 वेगवेगळे रंग सांगताय. अरे असं कसं होईल? 3 वेगवेगळे रंग कसे असतील? का नसतलं? आमच्या तिघांच्या वेगवेगळ्या 3 बॅगा होत्या. माझ्या निळ्या रंगाची, याची हिरव्या रंगाची, याची काळ्या रंगाची. मग हे कधी सांगता? नाही सांगितलं. 3 बॅगा चोरीला गेल्या. 3 कन्फर्म. काय आयशीच्या भावाला फोन लाव नव्हतं असं नव्हतं. तुमच्या बॅगेसाठी फोन लावतोय. हा जगताप चिंचपोकळी रेल्वे स्टेशनवरून 3 बॅगा चोरीला गेलेल्या आहेत. एक निळ्या रंगाची आहे, एक पोपटी रंगाची आणि एक कुठल्या रंगाची? काळ्या रंगाची. CCTV फुटेज चेक करा आणि त्या बॅगा जर सापडल्या ना त्या पोलीस स्टेशनला इकडे घेऊन या. हा त्यांना विचारतो मी आणि मग तुम्हाला फोन करतो. हा गावली काय बॅग गावली? लगेच मिळेल बॅग तुमची. बॅगेवर एखादी खून बिन काही होतं का? माझ्या बॅगेवर आहे खून. काय आहे म्हणजे कसं प्रवासात सगळ्यांच्याच बॅगा काळ्या रंगाच्या असतात ना, तर माझी बॅग मला वलकाला आली पाहिजे म्हणून मी त्याच्यावर काजराचा टिक्का लावलाय. तुझ्या बापाने काळ्या बॅगेवर काजळीचा टिक्का लावला होता. बेसिक बुद्धिमत्तेची पण मस्करी करतो का रे तू? रे तुझ्या अंगाच्या आबीर काढीन मी आणि टिके लावत फिरीन इकडे तिकडे. बॅगेत काय काय होतं तुमच्या? माझ्या बॅगेत बघा 12 साडी आहे, 4 परकर, 4 ब्लाऊज, 4 मॅक्सी, 2 टावेल होती, लोणच्याची बरणी, चटणी आणि बाकी बारीक सारीक सामान. एक मिनिट कुणी मध्ये येऊ नको. मला सांग एवढं कपडे लागतात 4 दिवसासाठी? माझा तुमच्यासारखा नाही. एकच लुंगी 12-12 दिवस घालून फिरायची. आणि त्या जाऊ दे, माझ्या ना बॅगेत अजून एक माहेरची ना माझा एक शालू पण होतो. शालू? बर. माझ्या पण बॅगेत शालू आहे का नाही? आता तुमच्या कुठला शालू? काय करून दाखवतो. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली उसत को मैना. उघडी नाही आणली उसत को मैना. शालू झोका दे गो मैना. मरे खरं सांगा, शालू बिलू इथे काहीच नव्हतं. तुम्ही जबरदस्ती घोसाडली की नाही शालू इथे? जो बरोबर ओळखली नाही. फालतूपणा करू नका. तुम्ही या आता. मी बॅगा सापडल्या की कळवतो तुम्हाला. नक्की. चला. आमच्या बॅगे असतात काय? ही जैन सर. सर स्टेशनवर 3 बेवारस बॅग सापडल्या. बरं. ही माझी आहे. ह्याच्यातली ही माझी आहे. ही माझी आहे. अरे ही माझी आहे. ही तुझी बॅग आहे? हो. कशावरून तुझी बॅग आहे सांग? थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा माझी आकाशी कलरची चड्डी. अरे ही लाल कलरची चड्डी येणार आहे. हा पण सकाळ आणि संध्याकाळ आकाश असंच दिसतं ना. बघा. ए आकाशवाल्या, तू पटकन इथून निघ, नाही तर मी तुझे ढग फोडीन. आता इथे ढगफुटी होणार आहे. इथे ढगफुटी होणार आहे? इथे जे 4 ढग आलेले ना त्यांना मी याच्याने फोडणार आहे. आकाशात नको बघू, याच्या समोरच आहेत ते ढग. सुंदर परफॉर्मन्स ॲज युजल. सई श्यामदादा आज विशेष फॉर्ममध्ये होता आणि फारच मस्त डायलॉग्स आणि तुमच्या शब्दांची मजा ही आहे की आमच्यासारख्यांना ज्यांना भाषा माहीत नाही आहे त्यांना ते शब्द लक्षातच राहत नाहीत. त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेला इतके नवीन वाटतात आणि नवीन असतात सुद्धा तुमचे अनेक शब्द. ते स्टोअर करायलाच इतके अवघड आहेत, पण तुम्ही ते
छान डिलिव्हर करता त्याची तुम्ही डिलिव्हर करता म्हणून त्याची मजा जास्त वाढते. प्लॅटॉनिक मजा आली, रसिका मस्त छान दिसतेस, पण दत्तू मस्त मजा आली. मंगेशदा, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? खरं तर हास्य जत्रामधल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिकेबद्दल किंवा त्यांच्या अभिनयाबद्दल ॲनालिसिस करणं म्हणजे जरा जास्तच कठीण होतं. व्हेरी नाईस. वा दादा. तुमचा 1 तास हास्यमय करण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ, पण आता वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील